निवडणूक आयोगाची बैठक सुरू असून लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आता कुठच्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची शक्यता वर्तवली जाते। राजस्थानच्या बिकानेरमध्ये वायुदलाचं MiG-21 हे विमान कोसळलं। दरम्यान कोसळलेल्या विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळते। अद्याप या दुर्घटनेचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये। अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं असून मध्यस्थ नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन झाली। या समितीत श्री रविशंकर आणि न्यायमूर्ती श्री राम पंचू यांचा समावेश आहे। मध्यस्थी म्हणजे वेळ काढूपणा असून जर मध्यस्थीच करायची होती तर शेकडोंचे जीव का गेले असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला। तसंच आता निवडणुका या राम मंदिराच्या मुद्द्यावरती लढल्या जातील असं वाटत असल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलं। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित विश्वनाथ कॉरिडॉरचा कोनशिला समारंभाचं भूमिपूजन पार पडलं। ते वाराणसीत दाखल झाले। यावेळी मोदींनी आवर्जून म्हटलं, चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेल्या भगवान शंकराच्या मुक्ततेची सुरुवात आहे। जर 3 वर्ष आधी मला तत्कालीन सरकारची साथ मिळाली असती तर आज मी कदाचित उद्घाटन करताना दिसलो असतो असं त्यांनी म्हटलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची 3 दिवसीय वार्षिक बैठक ग्वालियरमध्ये आयोजित करण्यात आली। आजच्या या बैठकीत देशातील समस्यांवरती आधारित प्रस्ताव आणि काही तोडगे यावरती चर्चा होती। बैठकीत संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत। दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली। तर येत्या 2 ते 3 दिवसात काँग्रेस लोकसभा उमेदवारीची घोषणा करणार असल्याचं देखील नाना पटोले म्हणाले। नागपूर लोकसभा मतदारसंघातनं पटोले यांची उमेदवारी नक्की झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही असं वादग्रस्त विधान एका भाजप नेत्याने केलं। दिग्विजय सिंह यांच्यावरती टीका करताना मध्य प्रदेशातील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी असं विधान केलं। धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर अशा गलथान आरोपांना मी काही उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलेलं आहे। माझा विभाग भ्रष्टाचारी असल्याची ओरड एक व्यक्ती 4 वर्ष करते आणि ते माझ्यासाठी नवीन नसल्याचं त्यांनी म्हटलं। नाणारचा प्रकल्प रद्द झाल्याचं सरकारनं जाहीर केलं असलं तरी नाणारवासियांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। नाणार रद्द झाला असेल तर आनंद आहे, पण याकडे दुर्लक्ष करू नका, गाफील राहू नका असा सल्ला त्यांनी दिलाय। निवडणुकीपुरता हा घेतलेला निर्णय असू शकतो असं राज ठाकरे यांनी त्यांना म्हटलं। पंजाब बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधला बंगला स्फोटकं वापरून जमीनदोस्त केला गेला। बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की ते पाडण्यासाठी मग चक्क बॉम्बचा वापर झाला। नीरव मोदीचा बंगला उद्ध्वस्त केला तर काय मोठा वाघ नाही मारला, हिंमत असेल तर नीरव मोदीला उद्ध्वस्त करा, छोट्या गोष्टी करून प्रकरणाला वळण देऊ नका असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। जम्मू एअरपोर्ट जवळ बेवारस बॅग सापडली। बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलंय। जम्मूमध्ये काल झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला। मोहम्मद अमीन असं त्याचं नाव असून ते अनंतनागचे रहिवासी होते। जम्मू हल्ल्यातील मृतांची संख्या त्यामुळे आता 2 वरती पोहोचली आहे। जम्मू काश्मीरमध्ये अलगाववाद्यांकडून बंद पुकारण्यात आला असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरती होताना दिसतोय। श्रीनगरच्या मैसुमा, रैनावाडी, खानियार तसंच इतर भागात देखील बंद पाळण्यात आलाय। पाकिस्तानने देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई सुरू केली असली तरी अमेरिका मात्र पाकिस्तानच्या कारवाईबाबत पूर्णतः समाधानी नाहीये। पाकमधील दहशतवादी कारवायांच्या विरोधात पाकिस्ताननं कायमस्वरूपी आणि सततची कारवाई करण्याची गरज आहे असं आवाहन अमेरिकेनं केलंय। पालघरच्या बोईसर चिल्हार फाटा इथं स्फोटकं भरलेले 2 टेम्पो जप्त झालेत। जिलेटिन आणि डिटोनेटरच्या या टेम्पोमध्ये मोठा साठा होता। पोलिसांनी दोन्ही चालकांना ताब्यात घेतलं असून त्यांचा तपास सुरू आहे। कोल्हापुरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भानामतीचे प्रकार घडत असल्याचं दिसतंय। आमदार सतीश पाटील यांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार घडला। असल्या प्रकाराला घाबरत नसल्याचं आमदार सतीश पाटील यांनी म्हटलं। मालेगावात मोटरसायकलची ट्रकची जोरदार धडक बसली। या अपघातात आई सायरा शेख आणि मुलगा आवेश शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील समीर शेख हे गंभीर जखमी झाले। जुन्नरच्या भटकळवाडीमध्ये एकाच विहिरीत 2 बिबट्या पडल्यानं खळबळ माजली। दरम्यान दोघांनाही सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं। माणिक डोह बिबट्या निवारण केंद्राच्या टीमनं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचं काम जोरावरती असून या कामासाठी अक्षरशः नियम वेशीवरती टांगले गेलेत। या ठिकाणी खुल्यानं अवजड गौण खनिजाची वाहतूक सुरू असून नियम धाब्यावरती बसवले जात आहेत।
बीडच्या बिंदुसरा प्रकल्पात जलसमाधी घेणाऱ्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करावी तसंच शासकीय नोकरी द्यावी या मागणीसाठी जालना शहरात जलसमाधी आंदोलन झालं। लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोती तलावात हे आंदोलन केलं। मुंबईच्या जोगेश्वरीत महिला दिनानिमित्तानं जगातील सर्वात लांब साडीवरती राजमाता जिजाऊंचं जीवन चरित्र रेखाटण्यात आलंय। 2 दिवस ही साडी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे। या बायोपिक साडीची नोंद थेट जागतिक विश्वविक्रमात झाली आहे। देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियानं आज महिला दिनानिमित्त एक चांगली घोषणा केली आणि त्यानुसार आज दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40हून अधिक देशांतर्गत विमानांचं सारथ्य केवळ महिला पायलटांनी केलंय। महिला दिनाचं औचित्य साधत मध्य रेल्वेनं अनोखा उपक्रम राबवला। डेक्कन क्वीन ही एक्सप्रेस रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांकडनं पुण्यावरनं मुंबईला रवाना झाली। सर्व जबाबदारी या महिलांनीच सोपवली। राधा चलवादी या मुख्य गार्ड म्हणून काम त्यांनी पाहिलं तर जयश्री कांबळे आणि श्रद्धा तांबे या लोको पायलट डेक्कन क्वीन त्यांनी चालवली आहे। अकोल्यात दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या राखी जीवतानेनं आपल्या अंधत्वावरती मात केली। हालाकीच्या परिस्थितीवर मात करत इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शिकवणी वर्ग सुरू केले। तिला आता प्राध्यापक व्हायचं आहे। पुण्याच्या वाघोलीत महिला दिनी महिलांचा दुर्गा अवतार बघायला मिळाला। वाघोलीतील बाजार तळ आणि इतर परिसरात चोर असलेले अवैध धंद्यांची महिलांनी तोडफोड करून जाळपोळ केली। वाशिममध्ये सरकारनं कोट्यवधी खर्चून महिला रुग्णालय बांधलं, मात्र रुग्णालयच सुरू झालं नसल्यानं राष्ट्रवादीच्या महिलांनी मग बंद दरवाजाला हार अर्पण करून नारळ फोडून लोकशाही मार्गाने आंदोलन केलं। किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी अमरावती विद्यापीठातील 50 कंत्राटी कर्मचारी महिलांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। गेल्या 16 वर्षांपासून या महिलांना विद्यापीठातनं केवळ दिवसाकाठी 75 रुपये मिळत आहेत। मुंबईतल्या विनाअनुदानित शाळेतील महिला शिक्षकांनी आज मातोश्रीवर धडक देत आंदोलन केलं। 104 शाळांना अनुदान देण्यासाठी हे आंदोलन झालं। पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरनं महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला दाखवल्यात। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आई आणि आत्या सुप्रिया सुळे यांचा फोटो इंस्टाग्रामवरती शेअर करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जगभरात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय। महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय। सर्च इंजिन गुगलनं देखील महिला दिनाचं औचित्य साधून एक छान डुडल बनवलं। काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज नागपूर मेट्रोची फ्री राईड ठेवण्यात आलेली होती। या फ्री राईडला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। अनेक विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते। केदारनाथमध्ये यंदा बर्फवृष्टीने रेकॉर्ड ब्रेक केला। आतापर्यंत केदारनाथमध्ये 38 फूट इतका उंच बर्फवृष्टी झाली। केदारनाथ मंदिराचा मोठा भाग बर्फानं झाकला गेलाय। इतर इमारती देखील बर्फानं झाकल्यात। जागतिक महिला दिनानिमित्तानं फ्लिपकार्टवरती कालपासून सुरू झालेल्या वुमन्स डे सेलचा आज अखेरचा दिवस आहे। या सेलमध्ये स्मार्टफोनवरती जबरदस्त डिस्काउंट मिळतोय। या सेलवर सगळ्यांनी उड्या मारल्यात। आयपीएलच्या 12व्या हंगामातील सामन्याच्या वेळाबद्दलचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आला। 23 मार्चपासून सुरू होणारे आयपीएलचे सर्व सामने हे रात्री 8 वाजता सुरू होणार असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिलं। स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विश्वचषक फुटबॉलच्या स्पर्धेदरम्यान नंतरच प्रथमच गुरुवारी अर्जेंटिनाच्या संघात सहभागी झाला। मेस्सी सुमारे 8 महिने देशाच्या संघाबाहेर होता। प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेस्सीला व्हेनेझुएला आणि मोरोक्को या संघाविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी आता संघात घेतलाय। डब्ल्यूडब्ल्यूईच्या भारतातल्या पहिल्या ट्राउट्स अर्थात खेळाडू निवडीचं आयोजन मुंबईच्या नेस्कोत तयार केलेल्या रिंगणामध्ये 2 ते 5 मार्च 2019 दरम्यान झालं। भारतात तुफान लोकप्रिय असणाऱ्या या करमणूक प्रधान खेळांसाठी तब्बल 60 पुरुष आणि 20 महिलांची अंतिम पात्रता फेरीसाठी निवड झाली। महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनं बाजी मारली। स्पर्धेत कडवं आव्हान परतावत त्यानं सलग 6व्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करत जेतेपदाचा अनोखा षटकार ठोकला। लहानपणापासूनच अनेकांचं आकर्षण ठरलेली बार्बी डॉल आता उद्या 60व्या वर्षात पाऊल टाकते। या 60 वर्षात बार्बीत अनेक बदल झाले। दिवसेंदिवस ही बार्बी अधिक आकर्षक होतीये। मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं अंबानी परिवारानं मुंबईतल्या 50,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स पाठवलेत। बॉक्ससोबत आशीर्वाद आणि शुभकामनासाठी कार्डही पाठवले। नेटफ्लिक्स आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲपनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। दुसरीकडे नेटफ्लिक्समुळे फक्त सिनेमागृहांसाठीच सिनेमे तयार करणाऱ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। म्हणून नेटफ्लिक्स सारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲपला वेळीच रोखलं पाहिजे असं मत आघाडीचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी व्यक्त केलं।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.